प्रणम्य शिरसा देवं गौरीपुत्रं विनायकं भक्तावा संस्मरेन् नित्यम् आयुष्कामार्थसिद्धये। प्रथमं वक्रतुण्डं च एकदन्तं द्वितीयकं तृतीयं कृष्णपिङ्गाक्षं गजवक्त्रं चतुर्थकं लम्बोदरं पञ्चमं च षष्ठं विकटमेव च सप्तमं विघ्नराजेन्द्रं धूम्रवर्णं तथाष्टकं नवमं भालचन्द्रं च दशमं तु विनायकं एकादशिं गणपतिं द्वादशं तु गजाननः द्वादशैतानि नामानि त्रिसन्ध्ययः पठेन्नरः न च विघ्नभयं तस्य सर्वसिद्धिकरः प्रभो। विद्यार्थी लभते विद्यां धनार्थी लभते धनं पुत्रार्थी लभते पुत्रां मोक्षार्थी लभते गतिम्। आज साक्षात त्रिमूर्ती माझ्या समोर आहे। श्री लक्ष्मी माता, श्री महसा माता यांनी माझे विशेष लाड केले आहेत। आज मी खूप प्रसन्न आहे। आज ह्या सृष्टीत मी घोषणा करतो की जेजुरी गडावर हळदीने माखलेले श्री गणेश भक्तांच्या सर्व इच्छा पूर्ण करतील। रिद्धी सिद्धी भक्तांना सर्व सौख्य देतील। नारद मुनींनी मला गडावर येण्याचे निमंत्रण दिले आणि मी आलो। पण एक सांगतो, मला निमंत्रण नसते मिळाले तरी देखील मी आलोच असतो। भ्राता कार्तिकेय, आपण आल्यामुळे मी खूप प्रसन्न आहे। मला जे महाराजांनी सांगितलं तसं मी समज केलं। आज तुमचं मला दर्शन घडावं हेच माझ्या मनामध्ये आहे। माझी इच्छा पुरी व्हावी जी।
देवा, आता आज मी इथून प्रस्थान करीन. हे आमच्या सोबत येतील, आम्ही कैलासात असू. मी तुमची प्रतीक्षा करेन. माते, मी पुन्हा येईन, पण त्याआधी माझा एक भक्त माझे स्मरण करतो आहे. जाता जाता मला त्याला दर्शन द्यावे लागेल. असा कोण भक्त आहे? बाणाई. आज मला तुमचं दर्शन झाल्या बिगर मी हातनं जायची नाही हे मी पक्क केलं आहे बघा. बाणाई, तुझी प्रार्थना माझ्यापर्यंत पोहोचली आणि म्हणून मी तुला दर्शन द्यायला आलो आहे. तुम्ही मला दर्शन दिलं हे माझं भाग्य आहे बघा. शुभम भवतु. अनुबा, राघोबा, समजासनी लय आनंद झाला बघा. होय तर गडावरचा उत्सव एकदम चांगला झाला. होय होय. पण मी एक विचारू का हो? आता नाही म्हणलं तर विचारणारच नाही तनू. हा, विचार. हाय म्हणजे ते कोण आहे हो? कोण? ते नाही का म्हणजे त्यो. राघोबा, तू काय ते धड बोल बघू आधी. अहो म्हणजे ते पोर कोण आहे ते ठाव आहे होय कोणासनी? हाय, पर तुला नाही सांगायचं. हा, बरं काय बी म्हणा, म्हाळसा देवीचा आणि देवांचा लय जीव आहे बघा त्याच्यावर. अव समध्यांचा जीव आहे त्याच्यावर. ते पोर जेव्हा पहिल्यांदा हात आलं तेव्हा पार देवांच्या सिंहासनावरच जाऊन बसलं होतं. आठवतंय का? वय वय. म्हणजे कोणतरी मोठं असणार बघा ते. देवच कशावरून नसत्याल हो? म्हणजे नाही म्हणजे प्रधानजी आणि लक्ष्मी देवी कशा, म्हणजे तेच विष्णुदेव आहेत आणि त्याच महालक्ष्मी आहेत. हे कुठं कोणासनी ठावं होतं? तसंच असत्याल बघा हे कोणतरी. असल बाबा. अरे पर ते जेव्हा कळायचं तेव्हा कळल. हा, चला आता कामाला जाऊ बेगी बेगी. उगा आपल्या तोंडाची वाफ करत बसतायचं. बानुताई, बानू, अगं कुठं गेली होती? किती हुडकलं तुला. बांधते द्या. आले का नाही? सांगत होतो येईल येईल येईल, तरी हुडकाय लावलाय मला इकडे तिकडे. अहो त्यासनी वाईस दम तर खाऊ द्या. मावशे, मला महाराजांनी सांगितलं होतं तसं ते गणेश आहे ती नव्ह, त्यांच्या दर्शनासाठी मी गेले होते. असं वय? होय, अगं ते बानूला सांगितलं होतं ना गडावर याचं नाही म्हणून. होय. मग झालं का नाही दर्शन? झालं की. वरती कुणी साधं पोर नाही ती हे मला अगोदरच ठाव होतं बघ. बानू, म्हणजे तुला त्यांनी सांगितलं का तू कोण आहेस म्हणून? नाही ग मावशे, मी त्यासाठी त्यांच्या दर्शनाला गेले नव्हते बघ. ठाव आहे ग, पण मला काय वाटलं का तुला देवानी सांगितलं आहे का काय. हा, म्हणजे मला बी वाटलं होतं का तो त्यासनी काय विचारशील का काय बाई सांगा म्हणशील असं. आता विचार कसला करायचा त्यात? तवा नाही विचारलं, आता विचार की तेसनी. आता कसं काय विचारणार मावशी? अगोदरच विचार आहे होत, डोसक्यातच नाही बघ माझ्या. मग आता मोर काय करायचं ग? नाही म्हणजे आता देवासने काय सांगणार आहेस तू? काय
काय करावं कळना झालंय बघ. म्या सांगू का? देवा मोर सांग, मला आख्यान ऐकायचं म्हणून. अंगाशी आता कसं बोललीच बानू, तो देवासनी सांग म्हणाव मला आख्यान ऐकायचं आहे, मला सांगा. वय ग मावशे, पर देव तर म्हणला आहेत का झोपतूर मला काय बाय ठाव होणार नाही, तपतूर ते मला मोहर सांगणार नाही ती. अगं मग त्याच्यासाठीच म्हणावं आख्यान ऐकायचं आहे. ह्याच्या अगोदर तुला ठाव झालं होतं की आख्यानामध्ये काय बाय? अगं बानू ऐक की आमचं. अगं तुझ्या भल्यासाठीच सांगतो या नव. वय ग मावशे, ठावा हाय मला. पर तू नको तो विचार करू नकोस. हा, देव म्हणलं का नाही का तुला जी ठाव आहे ती त्यासनी सांग म्हणून. पर आता तो देवासनी सांग का मला अजून काय बाई कळाय हवं. हा, अगं त्यासाठीच आख्यानाचा घाट घातला या नव. बानुताई, तुम्हाला नसल वाटत तर नगा विचारू तुम्ही, ते काय बी बोलत्याल. ए काय डोसकं बिस्का आहे का नाही तुला? आम्ही कशा बाई उगा काय बाई सांगू? आणि बानूला ती कोण होती हे ठाव पडलं तर आम्हाला काय आवडणार नाही वय? हा, समद्या वस्तीला आनंद होईल. हे काय बानू, तू देवासनी सांग का तुला आख्यान ऐकायचं आहे म्हणून. बानू, अगं इतका कसला विचार करतेय? देव नाही म्हणले तर? हाय का आता देव कशा पाय नाही म्हणत्याल तवा? अगं त्यासनी असंच वाटतं या का बानूला मोहर समजून घ्यायचं आहे, त्याच्यासाठी ती आख्यान ऐकायचं म्हणते आहे. अगं देव आहेत ते, तुझ्या भल्यासाठी त्यांनी देवींच्या गोष्टी सांगितल्या का नाही तुला? वय रंग्या, खरं आहे तुझं. पर मावशे, तू सांगितलंस तसंच करते मी आता. मी या देवासनी सांगते का मला आख्यानातनच काय बाय कळलं असं मला वाटतंय. पर ह्याला बी देव नाही म्हणले तर मग काय करावं? श्री गणेशांचे या जेजुरीतून तात्पुरते का होईना परंतु प्रस्थान झाले आहे. परंतु ते लवकरच जेजुरीत परत येतील याची मला खात्री आहे. अर्थातच देवी, या शिवलीलेत त्यांच्यावर असलेल्या दायित्वाची त्यांना जाणीवही असणारच. श्री गणेश हे विघ्नहर्ता आहेत, कोणतेही विघ्न येणार नाही यासाठी ते तत्पर असणारच. स्वाभाविकच आहे. आणि जाण्याआधी त्यांनी बानूला दर्शन देखील दिलं आहे, त्यामुळे तिच्या या नव्या प्रवासाची सुरुवात निश्चितच चांगली होणार. बाणाईला श्री गणेशांनी दर्शन दिले खरे, परंतु त्यांच्या मूळ रूपाबद्दल बाणाईला ठाऊक नसल्याने तिला थेट प्रश्न विचारता आले नाहीत. नाहीतर तिने स्वतःला आत्मज्ञान व्हावं म्हणून त्यांच्याकडे नक्कीच सहाय्य मागितलं असतं. हो, परंतु श्री खंडेरायांच्या आणि श्री म्हाळसा देवींच्या अनुमतीशिवाय श्री गणेशांनी काही सांगितलं नसते. हो, परंतु आता पुढे काय होणार? म्हणजे श्री खंडेरायांनी बानूला ज्या कथा सांगितल्या त्यातून तिने काय जाणून घेतलं हे तिने श्री खंडेरायांना सांगणं अपेक्षित आहे. त्याशिवाय ते तिला पुढे काहीच सांगणार नाहीत. आणि श्री म्हाळसा देवींना आख्यान हाच उचित मार्ग वाटतो आहे. हो, आता बाणाईने प्रयत्न करणं आवश्यक आहे, नाहीतर पुढे काय घडेल हे सांगता येणं कठीण आहे. लवकरच बाणाई आवश्यक तो निर्णय घेईल असे मला वाटत आहे. गणेश इथे असताना
त्याच्या सहवासाची इतकी सवय झाली होती की आता त्याचे प्रस्थान झाले आहे तर एकटं वाटतं आहे. होय म्हाळसा, परंतु तुला साक्षात्कार होण्याआधी जेव्हा तो इथून निघून जायचा तेव्हा देखील तुला तुझ्या नकळत असंच वाटायचं. हो, आता मला सगळ्याचे अर्थ कळले आहेत. पण आता प्रतीक्षा आहे ते बानूला सगळं काही कळण्याची. आता जे काही घडलं आहे त्यातून तिला काय बोध झाला आहे हे कळायला हवं, कारण त्याशिवाय दुसरा मार्ग नाही. मला असं वाटलं होतं की आख्यान हा योग्य मार्ग असेल. असेलही. परंतु त्यासाठी ते आख्यान होण्यासाठी तिच्याकडून काहीतरी विचारणा व्हायला हवी. नाहीतर त्या आख्यानाचा काहीच उपयोग नाही. असं कसं म्हणता तुम्ही? तिला त्याबद्दल सहाय्य लागणारच ना? म्हणजे तिला आत्मज्ञान होण्यासाठी तुम्ही सांगितलेल्या कथा पुरेशा आहेत असं नाही वाटत मला. मग त्यासाठी अजून कुठल्या कथा असाव्यात असं तुला वाटतं? पण प्रत्येक वेळी तिला अशा कथांमधूनच बोध होईल असं नाही. तेही शक्य आहे, कारण वस्तुतः जे काही तिच्या समोर आहे त्यावरून देखील तिला हे कळू शकतं. हेही शक्य आहे, तेही शक्य आहे असं म्हणता आहात तुम्ही. म्हाळसा, हेच तर सत्य आहे. सत्यापर्यंत पोहोचण्याचे मार्ग निरनिराळे असू शकतात, परंतु शेवटी तो मार्ग, ती वाट, त्याच्यावर तिला स्वतःला चालायचे आहे. मला कळतंय, पण नाही म्हाळसा. आता तिने स्वतः निश्चित ह्याबद्दल काही सांगितल्याशिवाय ह्यापुढे काहीच घडणार नाही. आणि हे मी तिला याआधीच सांगितले आहे. मावशे, रंग्या कुठे गेला आहे ग? अगे रंग्या ना असेल की हातच. रंग्या, ए रंग्या! काय झालं ग वारडाय? काय झालं वारडाय? हातच हाय नाही, कुठे गेलो? उगा तोंड वर करून बोलू नका. बानूचं काय बाय काम आहे? वय, मी आज सांगितलं मावशीला रंगा कुठं आहे ते बघ. काय काम आहे? रंग्या, तू आता गडावर जा. गडाव वय, माझा सांगावा दे देवासनी. आता काय झालं तोंड पाडाया? तोंड कुठे पाडलाय तेव्हा म्या? जातो की. सांगावा काय आहे ती तरी सांग. सांगते. देवासनी सांग का मला आख्यान ऐकायचं आहे ती. अंगाशी आता लागली जातो आणि तुझा सांगावा देवासनी देतो बघ. वय, पर देव काय म्हणतात ते सांग मला येऊन. होय की. आणि बानू, तू काय काळजी करू नको बर का. देव काय नाही म्हणणार नाहीत. येतो मी. हा